सध्या आपल्या होर्डिंगवरती पाहू शकता 4 व्हीलर आहे. ग्रामीण भागाकरता 12 लाख रुपयाचं पारितोषिक आणि शहरी भागाकरता 24 लाख 24 या कन्सेप्टची चर्चा प्रचंड झालेली आहे. ऑन साईडला फटका जबरदस्त आहे. काका आलेले आहेत व्यासपीठावरती आणि त्यांचं स्वागत तर होणार. उत्तुंग षटकार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. नाव गाजतय कैलास पाटील काकांचा. नाव गाजतय कैलास पाटील काकांचा. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं, आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं. नाव गाजतय कैलास पाटील का. सत्यनारायण कोपरी मास्टर प्लस अर्थात 40+ संघ आणि त्याचबरोबर त्रिशिका 11 गावदेवी. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती सध्या 4 कॅमेऱ्यांचा वापर डिकाबा स्पोर्टच्या माध्यमातून करण्यात येतोय. आदेश आणि किरण ही जोडी मैदान होती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, चेंडू सीमारेषा पार पटवलाय, षटकार ठोकलाय. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कळ लागले. फ्रँकलीमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्यामुळे झेल सुटलाय. व्यासपीठावरती उपस्थित आहेत मराठवाडा राज्याचे उपाध्यक्ष अग्निसेना आदरणीय कैलास काका पाटील, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रुपालताई पवार. या स्पर्धेच्या निमित्तानं आता उपस्थित आहेत राहुलजी गोबारी, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अग्निसेना, आणि यश कैलास पाटील काकांचे सुपुत्र या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असताना सामना सुरू आहे. साई कृपा बिरार फाटा आणि त्याचबरोबर यंगस्टार शिरसाट या दोन संघादरम्यान. मैदानावरती बॅटिंग करत असताना यंगस्टार शिरसाटचा संघ 4 चेंडूचा खेळ आणि 4 चेंडूमध्ये धावफल का धाबा 7. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला ही है और 2 गेंदों का खेलाना बाकी. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. आदेश 7 पर खेल, 1 छक्के की मदद से 3 गेंदों का सामना किया और फ्लैंक टिप 1 पॉइंट कबर एक्स्ट्रा कबर लॉन्गा पर खिलाड़ी तैनात. टॉस गेंद आंसर पर खेल दिया. बॉडी पर रस्कोए लेग पर पीछे कोई नहीं है. अगर पीछे होते तो वो भी दर्शक बनते. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत सिक्सर. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. किरण के बल्ले से ये बहुत ही खूबसूरत छक्का. फुल टॉस गेंद थी, पनिशमेंट दया के लिए. दया ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन इस मैच में उनके खिलाफ आदेश और किरण जैसे बल्लेबाज है और बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पे लॉन्ग ऑन और उसके साथ 3 खिलाड़ी दायरे के अंदर. ऑफ टिप के बाहर अच्छी गेंद, अच्छी लाइन है दया द्वारा. जब बल्लेबाज के रडार पे गेंदबाजी आप करेंगे ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं. पहले ओवर का खेल और पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 13 रन बगैर किसी नुकसान के. यंगस्टर शिरसाट, आदरणीय सन्माननीय रुपालताई पवार, आदरणीय सन्माननीय राहुलजी गोवारी, राजुडी बीचचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अग्निसेना यश कैलास पाटील, विजयजी घरत साहेब आपण त्यांनाही या ठिकाणी पाहू शकता. अग्निसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाटे. आज ज्यांच्या संकल्पनेमधनं ही मानाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, त्याचं आयोजन दिमागदार करण्यात आलेलं आहे, ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. 4 कॅमेऱ्यांचा वापर, 1 ड्रोन व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्तानं. ओ कबरमध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. बॅटमन आधीचा संपला खेळ. विवेकला मिळते विकेट. संधी साधून थेट पठानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्राचे अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. महत्वाचा सामना नवीन बॅटर क्रमांक 3 वरती दाखल होतो आहे पंकज, ज्याच्यावरती आता सर्वांचं लक्ष असेल. संजय दादा दळवी कनेरपटा समाजसेवक आहेत आणि विशेष करून करणच्या षटकारासाठी किरणच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
हलकंसं अपील, परंतु पंचांना कुठला प्रभाव दिसत नाहीये, कुठलं नुकसान नाहीये. संदेश पवार, अमित पाटील यांचे शुभागमन या मंचावरती झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. V24 फाउंडेशन अँड ॲग्रिसेना प्रेझेंट विजय मामा चषक 2026 सीझन 10. बढ़िया खेल मैदान के अंदर गेंदबाज विवेक द्वारा बहुत अच्छी गेंदबाजी, पहली गेंद पर विकेट. संदेशजी दळवी यांच्याकडून किरणच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समाजसेवक आहेत कणेरचे सुपुत्र आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक लावण्यात आलेले आहे. 13-1 दूसरा ओवर प्रगति पर विवेक गेंदबाजी करे, पहली गेंद पर विकेट है, उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदे, बेहतरीन गेंदबाजी करे. सुधीवी गेंदबाजी, अच्छा कंट्रोल गेंदबाज विवेक का. पंकज और किरण बीच मैदान पर बल्लेबाजी करे. 1 विकेट आपने खो दिया है और 9 मिनट और 19 सेकंड का समय बचा हुआ है आने वाले 2 ओवर कंप्लीट करने के लिए. तो एक्रॉस जाके ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है. दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. किरण 6 पर खेल रहे और पंकज 1 पर. इंपॉर्टेंट मुकाबला विवेक का ये बहुत महत्वपूर्ण ओवर और अच्छा घट रहा है. इस ओवर में मात्र 1 रन. इस बार हुक किया, फाइन लेग पर खिलाड़ी दारी के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बॉल लेने के बाद 4 रन. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. व्यासपीठावरती कैलास काका पाटील साहेब, त्याचबरोबर रुपाली बाताई पवार, राहुलजी गोवारी, यश कैलास पाटील, संदेश पवार, आदरणीय अमित पाटील, आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. V24 फाउंडेशनच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. दूसरा ओवर प्रगति पर, स्कोर 18 1 विकेट के नुकसान पर. विवेक बढ़िया लाइन, टप्पा ऑफ टाइम के बाहर कवर की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद आई है मिड विकेट पर, 1 रन आपको मिलेगा. टाइमिंग प्रॉपर नहीं था, जल्दी खेले इस गेंद को और बढ़िया गेंदबाज विवेक की तरफ से. इस ओवर में 6 रन 1 विकेट और 2 ओवर के बाद स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर. यंगस्टर शिरसाट. थोर गरिबांचा काका कैवारी, साऱ्या नेत्यात काका लय भारी. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी काका उभा राहील त्यांच्या पाठी. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी काका उभा राही त्यांच्या पाठी. ये भी गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री रन के बाद 4 रन. किरण की बल्लेबाजी दमदार, रन मिलेंगे 4. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. 23-1 तीसरा ओवर प्रगति पर. योगेश गेंदबाजी कर रहे हैं. आने वाला मैच सत्यनारायण कुपरी मास्टर 40+ एंड त्रिशिका 11 गावदेवी टॉस के लिए आई है. आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि भूमिपुत्रांचा आवाज कैलास काका पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बघायला जाईल टॉस. त्रिशिका 11 गावदेवी कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+. लेग ब्रेक गेंद टपा खाती बाहर की तरफ निकली, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. अगेन द टेन खेलने की कोशिश बल्लेबाज किरण द्वारा. 6 गेंदों में 15 पर खेल रहे. स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर. एक्शन रिप्ले आपके बस स्क्रीन पर है. डिका स्पोर्ट और इम्पॉर्टंट मुकाबला प्रत्येक दिवशी बघा मित्रांनो, रन रेट अत्यंत महत्त्वाचं आहे. ड्रॉ केला जाणार नाही आहे. शेवटच्या 3 टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल रन रेट. ऑफ टाइम के बाहर आए, शप्पल व गेंद को खेलते स्क्वायरली की तरफ बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. रन रेट अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट मामाने या ठिकाणी आणलेले आहेत. आज पण ड्रॉ नाही आहे. आता येणाऱ्या प्रत्येक दिवशी ड्रॉ तर असणार नाही. जेव्हा ऑड फिगर असेल तेव्हा नेट रन रेट तुमचा बघितला जाईल.
अनेक वेगवेगळ्या संकल्पना मामांच्या माध्यमातून, जसं आपण 24,24,00,000, 12,00,000 फोर व्हीलर मैदानावरती या ठिकाणी खेळ दर्जेदार, त्याचबरोबर नेट रन रेट, 2 गमांना एकत्र आणण्याचं काम. ऑन साईडला फटका चांगला सजवला व्यासकोलीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थोडीशी हवा आहे, परंतु तरी सुद्धा जजमेंट खूप चांगलं आहे. फलंदाज पंकज चिखळी संपुष्टात, योगेशला मिळतं यश. टीम मीटिंग करू नका, चला सेलिब्रेशन झालेलं आहे, आपापल्या जागेवरती यायचं आहे. तुमच्याकडे वेळ किती राहिले ते पण सांगतो. 4 मिनिटं आणि 20 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहे. 2 चेंडू या ओव्हरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतील. तिसऱ्या षटकाचा खेळ, धावफलक दाबा 24/2. यंगस्टर शिरसाट मैदानावरती बॅटिंग करत असताना साईकृपा विरार फाट्याचा प्रसंग मैदानावरती आहे. योग्य षटक आहे. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेत. अबे चेंडू लागा पद क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल की भाविया. षटकार थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार स्ट्रोक खेळला गेला. ऑन साईडला फटका खेळायचा होता, टप्पा थोडा ऑफ टर्मच्या बाहेर. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. 3 षटकाचा खेळ. 3 षटकामध्ये 10 सरासरीचा विचार केला तर 10ची आहे. किरण केतन 16वरती, तर अरमान 6वरती बॅटिंग करत असताना योगेशच्या या षटकात 11 धावा, 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. पुढचा सामना सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ आणि त्रिशिका 11 गावदेवी. आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी यायचे आणि हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. सत्यनारायण कोपरी मास्टर आणि त्याचबरोबर त्रिशिका 11. कॅप्टन प्लीज. व्यासपीठावरती भूमिपुत्रांचा आवाज, जनसामान्यांचा आवाज, अन्यायाविरुद्ध लढणारा आवाज, एक जबरदस्त अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व कैलास काका पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आगरी सेना, त्याचबरोबर रुपालताई पवार, राहुलजी गोबारी, यश कैलास पाटील, संदेश पवार उपस्थित आहेत. अमित जी पाटील. फटका छान खेळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. थ्रो केला गेला होता, परंतु गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला. कव्हर करण्याकरता बॅकअपला इथे क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे जास्त नुकसान नाही झालं, परंतु 2 धावा आरामात पुढे झाले. तिथे रनआउटची संधी सुद्धा होती. मी विनंती करेन श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ आणि त्याचबरोबर त्रिशिका 11 टॉससाठी यायचंय. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच हात करतात समांतर, दाबा येतात अमांतर. धावफलक दाबा 32/2. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. संतजी पवार, अमित पाटील व्यासपीठावरती आहेत. यश कैलास पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष आगरी सेना राहुलजी गोबारी. आई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, नियंत्रण नहीं है. निशान गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज यज्ञेश, ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी बहुत उम्दा करते हैं, लेकिन इस बार काफी लेग स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं. व्यासपीठावरती जे दिग्गज मान्यवर आहेत त्यांच्यावरती चर्चा निश्चितच होईल. ऑफ टर्म के बाहर खेलती, आंसर पर खेलते, लॉन्गर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन के ऊपर संतोष दोनों बल्लेबाज सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. 4था ओवर प्रगति पर है. 35 रन 2 विकेट के नुकसान पर. अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपण या ठिकाणी पाहतोय. जसं नेट रन रेट हा वेगळा विषय. 2 संघांना एकत्र आणण्याचं काम एक गावामध्ये मामानी केलंय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं काही कडक नियम आहेत आणि बक्षिसांची चर्चा होते. 24,24,00,000 फोर व्हीलर 12,00,000 याची चर्चा होते. हे नक्की काय? सुरेख फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या आता पोहोचली ती 37 वरती. 37ला 2. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्रिशिका 11 गावदेवी. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर आपण तयार आहात. टॉससाठी आपण तयार आहात.
तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूनंतर आपण लगेचच टॉसच्या दिशेने बळतोय आहे. धापलकरती दाबा आहे तय कोंड 38 टीबी एम्पायर. पंचांचा निर्णय देखील बघूया काय होतोय. तीन चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. टीबी एम्पायर या ठिकाणी बिझी आहेत. बघूया त्यांचा निर्णय देखील काय येतोय. व्यासपीठावरती कैलास काका पाटील, त्याचबरोबर महिला अध्यक्ष पालघर जिल्हा रुपालीताई पवार, राजोडी बीच रिसॉर्टचे आदरणीय राहुलजी गोबारी पालघर जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर यश कैलास पाटील, पोलीस अंगरक्षक सचिनजी भोर आणि त्याचबरोबर संदेश पवार, अमित पाटील. 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण इट्स अ फेअर डिलिव्हरी 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्समध्ये, तोपर्यंत आपण जाऊया मैदानावरती. चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. असं वाटत होतं की 3 चेंडू लवकर समाप्त होतील आणि आपण इथे टॉस करू, परंतु थोडासा वेळ या ठिकाणी घ्यावा लागेल कारण अजूनही त्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या वाईट बॉलला आतापर्यंत 3 वाईट बॉल टाकलेत गोलंदाजानं. दिशाईन गोलंदाजी केली जाते, लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते आणि परिणामतः मिस्टर इस्टाच्या रूपानं धावसंख्या वाढते आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. ऑफ टर्मच्या बाहेर त्या चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय, सुंदर होतंय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. आउट. याचा अर्थ वेळ झाले टॉस का बॉसची. आता इथे दोन्ही संघ आहेत, सत्यान कोपरी आणि त्याचबरोबर त्रिशिका. आदरणीय राहुल गोबारी साहेब पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अग्रिसेना, त्यांच्या शुभ हस्ते बाद टॉस केला जाईल. V24 आणि दुसऱ्या बाजूला आग्रिसेना आहे. येस, नाण्याच्या 2 बाजू आहेत. आग्रिसेनेची मागणी झाली. काका मागणी तसा पुरवठा आग्रिसेना चाललेला आहे. टॉसमध्ये आपण बघितलं आणि आता टॉस जिंकलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेन आपण असतं बा व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. काय निर्णय घेणार आहात. क्षेत्ररक्षण ऑल राईट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्रिशिका संघ. तर मैदानावरती अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू आहे. त्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलतोय. ओ टू कम बॉक्स. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं धावसंख्या झाली एकूण धावफलकावरती 39 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानावरती उतरेल संघ अर्थात साई कृपा बिरार फाटा शिरसाट संघानं 38 धावा केल्यात. 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. व्यासपीठावरती अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघितलं विजय मामा चषक 2026चा उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार होता. तिथेही मान्यवरांची संख्या प्रचंड होती, मान्यवरांची मांदियाळी. आता काकांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती, त्यामुळे आगरी सेनेचे पदाधिकारी दाखल झालेत. व्यासपीठावरती स्पर्धेचे उद्घाटे विजयजी भगरत. 39 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका.
V20 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 ग्रामीण विभागामध्ये आज आपण चंदनसार गट बघतोय. ही स्पर्धा जिथे लेजंड खेळाडू खेळलेले आहेत, ही स्पर्धा जिथे रायझिंग स्टार खेळत आहेत, ही स्पर्धा जिथे अखंड भारतातील अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू देखील खेळत आहेत. मामाने 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म, अर्थात खरं तर 2 प्लॅटफॉर्म आहेत, ग्रामीण आणि शहरी, आणि त्यामध्ये लेजंड 40+ खेळाडूंना देखील आज संधी मिळाली. रायझिंग स्टार म्हणजे वैतरण विभागामधील जे खेळाडू आहेत, जे युवा आहेत त्यांना संधी, आणि प्रोफेशनल म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण भारतामध्ये जे खेळाडू खेळतात, जसं ओंकार देसाईला आपण काल पाहिलं होतं, त्यानंतर आकाश चिंदारेला पाहिलं होतं. भारतातले दिग्गज जे राष्ट्रीय स्तरावरती खेळणारे खेळाडू आहेत ते देखील इथे दाखल झालेले आहेत. उद्या वसई तालुक्यामधील एक गाव एक संघामधनं खेळणारे खेळाडू असतील. निमंत्रित संघाला देखील या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधनं पाचारण करण्यात आलं होतं. तर 24,24,000 काय ते देखील मी तुम्हाला सांगेन. 12,12,000 काय आहे, 4 व्हीलरची चर्चा का होते, सोशल मीडियावरती विजय मामांच्या या चषकाची चर्चा का होते, गेम चेंजर ऑफ द मॅचचा पुरस्कार काय आहे, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. फायटर ऑफ द डेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. फायटर ऑफ द डे म्हणजे दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आणि तुम्ही पराभूत झाला शेवटच्या सामन्यामध्ये, तर त्या संघाला फायटर ऑफ द डेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. आज मान्यवरांची मांदियाळी मोठ्या संख्येने आपण पाहू शकता. भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव, ओबीसी मोर्चा, रेखाताई वाघ, त्याचबरोबर कोकणातील रावळगाव या गावच्या अर्थात सासूरबासीन आहेत, त्याचबरोबर मंडळ उपाध्यक्ष स्नेहा शिंदे, दीपाली सावंत मंडळ उपाध्यक्ष, त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आज आपण देखील व्यासपीठावरती दाखल झालेला आहात. त्याचबरोबर रणरागिणी रुपालीताई पवार, महिला अध्यक्ष पालघर जिल्हा आगरी सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय जबरदस्त असा खेळ आज आपण या ठिकाणी पाहतो आहे. तटमैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड की तरफ आप देखें तो 5 खिलाड़ी ऑन साइड पर मैदान है और एक खिलाड़ी काउ कॉर्नर पर मौजूद है. जीतने के लिए 39 रनों की ज़रूरत है. 39 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा. साई कृपा बिरार पाटा यंगस्टार शिरसाट के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला. गेंदबाजी करे गेंदबाज हेमंत, सामना करने के लिए बल्लेबाज अभिजीत. ओ पैरों पर गेंद थी, दिशाएं गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बॉडी लेने के बाद 6 रन. क्या जवाब दिया है, ईट का जवाब पत्थर से देते हुए गेंद को बॉडी लेने के बाहर भेज दिया है. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दिशाएं गेंद थी लेग स्टंप के ऊपर. हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को आप पैरों पर गेंदबाजी करेंगे तो भाई आपको कहाँ छोड़ने वाले. देखिए शॉट, दे घुमा के गेंद को खेल दिया. फाइन लेग पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी नहीं है और पावर पे चल रहा है. तो पावरफुल स्ट्रोक बल्लेबाज अभिजीत द्वारा. इस प्लेइंग 6 पर नन. ऑडिबल से गेंद को खेलना चाह रहे थे, ऑन साइड पर टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. बॉडी पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. तो इस वक्त तालियों के गूंज आप सुन रहे हैं. साई कृपा बिरार फाटा. स्कोर 8 बगैर किसी नुकसान के. टारगेट 39 का है, 39 रनों का टारगेट है. डीका स्पोर्ट पर यह प्रतियोगिता देख रहे हैं. 4 कैमरे का इस्तेमाल और एक ड्रोन व्यू. हेमंत के पहले 2 गेंदों की अगर बात करें तो 8 रन. पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले. फ्रंट लाइन गेंदबाज है गेंदबाज हेमंत. स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए अभिजीत. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, ऑन साइड की तरफ गेंद आई है लॉन्गा पर. बल्लेबाज अभिजीत की पारी समाप्त. हेमंत ने लिया बदला. पहले विकेट का पतन गॉन. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. ग्रामीण आणि शहरी असा वेगवेगळ्या प्रकारचे 2 प्लॅटफॉर्म देणारी पालघर जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा मामांनी सुरू केली. आणि आता 3 सायकल आहेत, 2 टू व्हीलर आहेत. म्हणजे एका टू व्हीलरच्या डाव्या बाजूला आपण बघितलं तर 3 सायकल आहेत. टू व्हीलर दुसरी आहे, तिथे आणखी 3 सायकल आहेत.
ही पारितोषिकं आहेत, आपण बघू शकता. सध्या ती पारितोषिकं तुमच्या स्क्रीनवरती लवकरच आमचे कॅमेरामॅन घेऊन येतील. 8-1 स्थिति है. 3 गेंदों का खेल हुआ है. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. बल्लेबाज अतुल इस वक्त स्ट्राइकर पर है. गेंदबाजी करेंगे हेमंत. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी करने की कोशिश. मैंडेटरी पावर प्ले का ओवर बीच मैदान पर जारी है. V20 पर फाउंडेशन एंड एग्री सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2026. 10-15 कदमों का बॉलिंग मार्क है गेंदबाज हेमंत का. मैदान दायरे के अंदर मौजूद है और काउ कॉर्नर बाउंड्री लाइन पर. बढ़िया लाइन. बल्लेबाज का फुटवर्क नहीं है और लैक ऑफ कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. फुटवर्क का प्रॉब्लम तो है और बढ़िया गेंदबाजी. पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक आया था, उसके बाद में इस मुकाबले में गेंदबाज हेमंत ने कमबैक किया है. पहली गेंद पर छक्का और उसके बाद में वो डबल विकेट. 2 बिंदी गेंदे. बल्लेबाज अतुल संघर्ष कर रहे हैं. चर्चा हो रही है विकी और अतुल के बीच. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए और बीच मैदान पर चर्चा हुई है. फुल टॉस गेंद स्ट्राइक कवर पर खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद डीप स्ट्राइक कवर बाउंड्री की तरफ जा रही है. लंगाव के खिलाड़ी डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में चले गए. गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया, लेकिन उससे पहले दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है. व्यासपीठावरती रेखाताई विभाग रणरागिणी आहेत. भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव ओबीसी मोर्चा, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मंडल उपाध्यक्षा स्नेहा शिंदे, भारतीय जनता पार्टी मंडल उपाध्यक्षा दीपाली सावंत, सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर महिला अध्यक्षा पालघर जिल्हा आगरी सेना रुपालीताई पवार आणि आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, भूमिपुत्रांचा आवाज, जनसामान्यांचा आवाज कैलास काका पाटील. सर, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. या आता आपण 2 गाड्या बघतोय, ज्या ग्रामीण आणि त्याचबरोबर शहरी खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जाईल आणि त्या पलीकडे प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार आहे, त्याच्यावरती देखील नजर असते. तर या सायकल आहेत, एकूण 6 सायकल आणि 2 ब्रँडेड 2 व्हीलर. डिका स्पोर्ट खूप चांगले काम करत असताना या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण डिका स्पोर्टवरती केले जाते. इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप डिका स्पोर्ट पर देख रहे हैं. स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर. 39 रनों का लक्ष्य है और 9 मिनट 50 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है 2 ओवर कंप्लीट करने के लिए. 18 गेंदों में 29 रनों की जरूरत है. गेंदबाजी में दीपेश को बुलाया गया. दीप्तेश गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली, बहुत ही जबरदस्त फायदा उठाया, मिला रूम और मचा धूम. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं, आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षक. वेलकम बाउंड्री. स्कोर 14 पर 1. ये भी गेंद गैप में चली गई है. पॉइंट के खिलाड़ी भाग रहे, पीछा कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है. मल मचल के हो गया मोर. दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार फोर. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. नाव गाजतय कैलास पाटील काकांचं. आपल्या नेत्याचं, आपल्या समाज रक्षकाचं. विकेट बहुत इंपॉर्टेंट फैक्टर रहेगा इस मुकाबले में. बेहतरीन बल्लेबाजी ऑफ साइड पर, गली पर खिलाड़ी, हालांकि इस पर पॉइंट पर खिलाड़ी और गली पर खिलाड़ी है और बीच में वो गैप है, वो फासला है. उस फासले को चीरती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई. टाइमिंग और प्लेसमेंट का ये सारा खेल है. बल्लेबाज विकी 8 पर खेल 2 चौकों की मदद से. ऑन सर पर खेलते हवा के खिलाफ, गेंद स्क्वायर की तरफ आ रही है, खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच, बल्लेबाज आउट. दीप्तेश ने बदला लिया. तीसरी गेंद पर विकेट. विकी बैक टू द पेबल और साई कृपा के उम्मीदों का लगता बा दूसरा झटका. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. बळीची टाळी. विकेट.
बहुत इंपॉर्टेंट विकेट है। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए। कहानी इंटरेस्टिंग बन रही है। इससे पहले भी एक कमाल का मैच था, रोचक मुकाबला आपने देखा। नित्यानंद चैंपियन चंदनसार, सागर स्मृति आई चंडिका कोपर, पैसा वसूल मैच था। बढ़िया प्रदर्शन दोनों तरफ रहा, क्रिकेट की जीत हुई थी। अब जाकर कहानी इंटरेस्टिंग, यहाँ भी एक रोचक मुकाबला। 18 गेंदे 18 रन 2 विकेट के नुकसान पर 15 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। दीप्तेश देखिए ये सभी के नाम के सिर पर डिका स्पोर्ट पर। नाउ रिमेनिंग 15 डिलीवरीज एंड 21 रन टू विन दिस मैच। 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। बल्लेबाज मैदान के अंदर आए यज्ञेश, ऑलराउंडर खिलाड़ी हैं। विजय मामा इस टूर्नामेंट के आयोजन करता और एक अलग प्लेटफॉर्म आइडॉल टूर्नामेंट पालघर जिले के लिए। अतुल 2 पर के अंदर यज्ञेश अपना खाता नहीं खोल पाए और दीप्तेश का ये बहुत महत्वपूर्ण ओवर। उड़ास मार की तरफ, यज्ञेश इज हियर, ही विल टेक केयर, इट्स अ सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। 2 विकेट आपके गिर गए हैं तो आपका माइंड सेट अच्छा होना चाहिए। डगआउट से सेट होकर मैदान के अंदर यज्ञेश आए। पहली गेंद पर हमला, हाथ ट्रकर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। गजब का शॉट, अद्भुत बल्लेबाजी मैदान के अंदर। स्कोर की बात करें तो 24, 2 विकेट के नुकसान पर 39 रनों का टारगेट है। दीप्तेश 2 चौके 1 विकेट 1 छक्का। अब आप 5वीं गेंद पर क्या है? बहुत अच्छी गेंद, टप्पा खाते बाहर की तरफ निकली है। क्या बाहरी किनारा लगा या बल्ला जमीन पर लगा, वो देखना बहुत जरूरी। आदेश पाटिल विकेट के पीछे। ये देखिए अपील इनका, लेग कटर गेंद थी और जोरदार अपील आदेश द्वारा। कोई नुकसान नहीं है। उड़े आसमान की तरफ, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, कड़क शॉट, 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पावर प्ले बैटिंग, आदेश बीच मैदान पर है, लेकिन ये शॉट के क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया था, पुल किया था ऑन साइड पर, बल्ले के बीचों बीच मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. 12 गेंदों में 9 रनों की जरूरत है. आणि हा सगळा अट्टास कशासाठी आहे? मैदानावरती धडपड, संघर्ष, जिद्द, चिकाटी सगळं कशासाठी आहे? तर बघा या ट्रॉफींसाठी आहे. विजय मामा चषक 2026 आज ग्रामीण विभागामध्ये चंदन सरचा गट खेळतोय. तर 2 स्वतंत्र विभाग आहेत, शहरी आणि ग्रामीण. त्यासाठी आपण बघू शकता या ट्रॉफीज आहेत. प्लेयर ऑफ द डेचा पुरस्कार अर्थात फायटर ऑफ द मॅच आपण बघू शकता, किंवा स्पर्धेमध्ये संध्याकाळचं सत्र गाजवलं किंवा दिवसभर चांगला खेळ केला तिथे पुरस्कार आहे. गणपती बाप्पाची सुबक मूर्ती, विघ्नहर्त्याची छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यानंतर आपण बघू शकता या अतिशय आकर्षक अशा ट्रॉफी, उत्तम प्रकारच्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. बऱ्यापैकी आता काय होतं की ट्रॉफीची साईज 5 फूट 6 फूट 7 फूट असायची, मग ते घरी ठेवायची कुठे असा प्रश्न असायचा. मग त्यासाठी या उत्तम प्रकारच्या ट्रॉफी, ओ माय गॉड, टांगा पलटी, घोडा फरार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. लेग स्टंपच्या बाहेर गेला होता बॅट्समन, रूम बनवला होता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला ब्रश करतो चेंडू आणि सीमारेषा पार जातो. 6 धाबान करता. दर्जेदार बॅटिंग मैदानावरती, टायमिंग, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 36-2. अप्रतिम बॅटिंग करत असताना कव्हर ड्राईव्ह मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. 2 धाबा पूर्ण होतील का? 2 धाबा पूर्ण होतील. मैदानावरती साई कृपा, विरार फाटा विजयाच्या उंबरट्यावरती विजयाचा सुगंध दरबळतोय. सामना त्यांनी खिशात घातलाय. जबरदस्त कामगिरी. सामना इथे संपलाय. अभिनंदन साई कृपा, विरार फाटा, यंगस्टार शिरसाट. आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्याकरता मंचावरती यायचे. यानंतर
मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा या चषक यज्ञेश यज्ञेश धावत यायचं इकडे. तू तिकडे नाही गेलास तरी चालेल. यज्ञेश लवकर या. यज्ञेश प्लीज. आणि त्याचबरोबर शिरसाट. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन, आज रणरागिणी आहेत भारतीय जनता पार्टीच्या. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्थात काकारा देखील पाहतो आहे, अग्रिसेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. यज्ञेश या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे.